सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र. मी विद्या सोनवले, राहणार मेणकी, जिल्हा चंद्रपूर. आज मी नवतपा याबद्दल आपणास थोडीशी माहिती सांगणार आहे. नवतपा यावर्षी 25 मे ते 2 जून पर्यंतचा कालावधी आहे. ज्येष्ठ महिन्यामध्ये सूर्य हा रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करतो आणि जवळपास 15 दिवस पर्यंतचा तो कालावधी असतो. परंतु त्यापैकी 9 दिवस हे फार महत्त्वाचे आहेत. याला नवतपाच का म्हणतात? कारण वर्षभरामध्ये 9 दिवस सर्वात जास्त तापमान असणारा हा कालावधी आहे आणि यामुळे पृथ्वीचं तापमान हे खूप वाढलेलं असते. खूप गरम हवा ही चालत असते. आपण परेशान होतो, परंतु हे आवश्यकच आहे. निसर्गाच्या नियमानुसार नवतपा तापणे हे आवश्यक आहे. कारण ते झाल्यामुळे पाण्याची वाफ होईल. पाण्याची वाफ जास्त झाली तर ढग तयार होतील आणि ढग तयार झाले तर त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढेल आणि त्याच्याकरता नवतपा हे तापणं आवश्यक आहे. नवतपा जर तापले नाही तर त्याच्यामुळे अनर्थ होऊ शकतात काही. तर त्यामध्ये समजा सुरुवातीचे 2 दिवस सूर्य तापला नाही तर त्यामुळे विंचवांची संख्या वाढेल. त्याच्या पुढे जर तापला नाही तर किडे, कीटक, त्याच्यानंतर टिड्डी जे आहे त्याचे अंडी हे नष्ट होणार नाहीत आणि त्यामुळे त्यांची संख्या वाढेल. त्याच्या पुढल्या 2 दिवसामध्ये जर तापमान वाढलं नाही तर जे जमिनीमध्ये असणारे काही जीवाणू असतात ज्याच्यामुळे ताप वगैरे आपल्याला येत असतो, हे जीवाणू नष्ट होणार नाही. त्यामुळे तापाची साथ यायला लागेल. त्याच्या पुढल्या 2 दिवसामध्ये जर तापमान वाढलं नाही तर त्यामुळे साप आणि विंचवांची संख्या वाढेल. त्याचबरोबर पुढे जर तापमान वाढलं नाही तर त्याच्यामुळे वादळ निर्माण होतील आणि त्याचं पिकाला फटका बसेल. आणि म्हणून नवतपा हे नैसर्गिक नियमानुसारच आहे आणि ते व्हायलाच पाहिजे. प्रश्न पडला तो आपल्या संरक्षणाचा. मग आपलं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला आपली काळजी घ्यायलाच हवी. त्याच्याकरता सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडायचं नाही. आवश्यकताच असेल तर बाहेर जाताना आपलं डोकं झाकलं जाईल असं आपण उपकरण वापरायचं. त्याचबरोबर संपूर्ण शरीर झाकेल असे कापडं वापरायचे. आपण अंगात घातलेले कापड हे सुती असावेत, सैलसर असावेत आणि फिक्या रंगाचे असावेत. गडद रंगाचे कापड वापरायचे नाही. काळा, निळा आणि त्याचबरोबर काळा, निळा आणि हिरवा या रंगाचे कापड आपण वापरायचे. सोबत पाण्याची बॉटल घेऊन जायची. त्याच्यानंतर लिंबू आणि त्याचबरोबर ORS पावडरसुद्धा आपल्यासोबत असायला पाहिजे. एखाद्या वेळेस जर आपल्याला काही अशक्तपणा जाणवलं, चक्कर यायला लागलं तर याचा वापर करून घ्यायचा. आपण शक्यतोवर जास्तीत जास्त पाण्याचा वापर करायचा. लिंबू सरबत घ्यायचं, नारळाचं पाणी असेल, त्याच्यानंतर बेलाचं सरबत असेल, यासारखे आपण द्रवरूप पदार्थ, ताक आहे, दही आहे, या पदार्थांचा वापर आपण करायला पाहिजे. फळं खायची झालीच तर आपण या नवतपामध्ये खरबूज, तरबूज, काकडी याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे अशी फळं आपण खायची. आणि या कालावधीमध्ये नवतपामध्ये काही पदार्थ खाण्याचे टाळायचे आहेत. जसं वांगे खायचे टाळायचे, पालक आणि बीट खायचं नाही, कारण त्याच्यामध्ये ऑक्झॅलेट असते आणि त्या ऑक्झॅलेटमुळे आपल्या शरीरामध्ये मूत्रखडा तयार होतो आणि मूत्रखडा हा किडनीमध्ये तयार झाल्यानंतर फार वेदनादायक आहे आणि त्यामुळं हे टाळण्यासाठी आपण हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. आपण वातावरणाचा अंदाज जर घेतला तर असं दिसून येते की वर्षभरच तापमान हे वाढल्यासारखं आपल्याला वाटते. हिवाळ्यामध्ये पंख्याशिवाय होत नाही, पावसाळ्यामध्ये पंख्याशिवाय होत नाही आणि याचं कारणच असं आहे की लोकांनी झाडं तोडण्याचा सपाटा सुरू केला, परंतु लावण्याचं प्रमाण कमी झालं आणि त्यामुळे पृथ्वीचं तापमान हे वाढायला लागलेलं आहे. ते जर आपल्याला थांबवायचं असेल तर झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरणाचं संरक्षण करा. तुम्ही सुद्धा या पावसाळ्यामध्ये झाडे लावा आणि निसर्गाचं जतन करा आणि स्वतःचं संरक्षण करा. जय ज्योती, जय क्रांती.